आपल्यासोबत बोलण्यासाठी गोपीचंद पडळकर आहेत. सर, टीव्ही 9 मध्ये आपलं स्वागत आहे. सर, आपण ठाण्यामध्ये असताना आज मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली आहे. कशासाठी घेतलेली, काय सांगाल? माननीय मुख्यमंत्री महोदयांनी माझ्या मतदारसंघामध्ये विशेष बाब म्हणून 7 दवाखाने मंजूर केलेले आहेत. 2 ग्रामीण रुग्णालय, 2 प्राथमिक आरोग्य केंद्र आणि 3 उपकेंद्र, आणि म्हणून त्यांना धन्यवाद देण्यासाठी आम्ही इकडे आलो होतो साहेबांना. सुषमा अंधारे व तसंच संजय राऊत असं म्हणतात की बावनकुळेच्या मुलाने बीफ कटलेट खाल्लेले. त्यावेळी बघा, संजय राऊत काय बोलतो, ह्याला काय अर्थ आहे का? कुठल्या गोष्टी किती पर्यंत आणायच्या? बावनकुळे साहेबांनी याच्यावरती सविस्तरपणे स्पष्टीकरण दिलेलं आहे. त्यांनी त्यांची भूमिका मांडलेली आहे. संजय राऊतांना फक्त या सगळ्या गोष्टीचं राजकारण करायचं आहे, त्यामुळे त्याला काय फार महत्व देण्यात अर्थ आहे असं मला वाटत नाही. मी काय म्हणतो, मनोज जरांगे पुन्हा एकदा उपोषणाला कडक बसणार आहे, कसं पाहता याकडे? बघा, जे राज्य सरकारला देणं होतं गरजेचं ते राज्य सरकारनं दिलेलं आहे. वेगळं आरक्षण मराठा समाजाला दिलेलं आहे, आणि त्यामुळं आता ते आरक्षण टिकण्याच्या संदर्भामध्ये त्यांनी भूमिका घेतली पाहिजे. त्यांनी सरकारबरोबर ठामपणे उभं राहिलं पाहिजे, अशी भूमिका त्यांनी घेण्याची आवश्यकता आहे. ओबीसीतून आरक्षण ही जी मागणी आहे त्याला सरकारनं स्पष्टपणे नकार दिलेला आहे, आणि वेगळं आरक्षण मराठा समाजाला दिलेलं आहे. जरांगे असं देखील म्हणतात की देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळामध्ये मंत्र्यांना काम करू देत नाही. तसं कोण मंत्री आहे त्यांनी पुढे आणला पाहिजे ना, ज्या मंत्र्यांना ते काम करू देत नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे. काही बोलायचं, कसंही बोलायचं. देवेंद्र फडणवीस साहेब सोडून त्यांच्याकडे दुसरा कुठला विषय नाही, त्यांच्याकडे कुठला अजेंडा नाही. मराठा समाजाच्या हितामध्ये जे काय बोलायचं ते त्यांनी बोलायला पाहिजे. कोण मंत्री ज्यांना काम करू दिलं नाही त्यांनी समोर आणलं पाहिजे. या मंत्र्यांना त्यांनी काम करू दिलं नाही, त्यांना पुढे आणल्यानंतर आम्ही बोलू त्याला. नक्कीच, धन्यवाद. आपण पाहू शकतो की जरांगे पाटील यांच्याकडे सध्या विषय राहिला नाही, त्यांच्याकडे काही अजेंडा राहिलेला नाही, त्यामुळे ते असे वक्तव्य करत आहे, अशी प्रतिक्रिया गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केलेली आहे. कॅमेरा पर्सन हरीश नेगेसह मी रवी खरात, टीव्ही 9 मराठी, ठाणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात टीव्ही 9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.